अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की त्यामागे काही घातपात होता। 28 जानेवारीला जेव्हा अजित पवारांच्या विमान अपघाताची पहिली बातमी आली तेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाला आधी धक्का बसला, मग प्रचंड दुःख झालं। पण त्यानंतर मात्र मनात प्रश्न आला, हा नक्की अपघातच होता का? दुपारपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती भरून गेली आणि मनातला प्रश्न ओठावर यायला सुरुवात झाली। तेवढ्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अपघाताच्या चौकशीची मागणी केली आणि प्रश्न आणखी गहिरा झाला। अजित पवारांचं पार्थिव अजूनही बारामतीतच होतं। अंत्यसंस्कार लगेचच होणं शक्य नव्हतं आणि प्रचंड दुःखात असलेले लोकांचे लोंढेच्या लोंढे बारामतीत धडकत होते। अशा वेळी घातपाताची शंका संतापात बदलली असती तर परिस्थिती बिघडायला वेळ लागला नसता। कदाचित याचाच अंदाज आल्यानं सगळं दुःख बाजूला ठेवत शरद पवार माध्यमांसमोर आले आणि हा अपघातच आहे, कोणताही घातपात नाही असं कापऱ्या आवाजामध्ये सांगितलं। त्यामुळे परिस्थिती निवळली, अंत्यसंस्कार शांतपणे पार पडले।